बोला गणपती बाप्पा मोरया. चला. हा 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 हबीबी कम टू कोकण. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय भावनो. तर तुम्हाला माहिती आहे मी गणपतीपुळ्याला आलेलो, परत काल बीचवरती फिरलो. मग आपल्या आता 5व्या सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे भावनो. मग मी आणि आदेशदा सगळी लवकर उठलो. सगळी नाही, मी आणि आदेशदा उठलो की पोरं झोपल्या, तर त्यासनी झोप आली, ती झोपल्यात की नाही म्हणाली आणि नंतर जाऊन दर्शन करतो. मग मी सकाळी उठलो. आता सकाळी सगळी दोघंजण बरोबर आता मी जायला लागलो. बरोबर 6:30 वाजल्यात. 5ला आरती असते इथली, तर नंतर 6:30 वाजलेला आरती म्हणजे चुकल्या त्या विषयीने म्हटलं, कारण की प्रवास पण लई झाला आमचा. 4 व्हीलर नव्हती, 2 व्हीलरनं प्रवास झाला. म्हटलं झोप पण झाली नाही. म्हटलं देवासाठी सकाळी जरा तुम्हाला पण दाखवूया काय, तर तुम्ही असं काय ना मग इथनं जायला वगैरे ह्या रस्त्यावरनं रस्त्यावर आले. या थंडीचा तर खोकला वाढला, मस्त आम्ही करायला लागला. चला आता काय करतो, तिथं जातो. जर अंधार हा गेला तर सिनेमॅटिक व्हिडिओ करेन किरकोळ. तुम्हाला काय माहिती का, त्यात काय विषय नाही. वायूस बघायला मिळतात सकाळ सकाळी. काय थंडी नाही इथं, निवांत आहे एकदम निवांत आहे, काहीच थंडी नाही. जसं उन्हाळ्यात कसं असते तसं इथं आहे. म्हणजे भारी आहे की इथे थंडी नाही. एवढं समुद्रकिनारी जास्त थंडी नसते सोडा. कोकणात काय थंडी नसते. आपल्या भागातच, कोल्हापूर भागात, गडिंग्लज भागात तिथंच थंडी ढीग भरून. चला आता मंदिरात जातो आणि तिथं तुम्हाला दाखवतो. का सगळं नारळ घेताना ते सगळं दाखवतो. चला. विषय कसा आहे, आतलं काय जास्त दाखवू शकत नाही, कारण की मोबाईल काढून घेतला की माझं सगळंच जाईल. मोबाईल काढून घेतात, आतलं काही दाखवू शकत नाही. बाहेरला किरकोळ सिनेमॅटिक व्हिडिओ करतो. जर तुम्ही केव्हा आला नसेल गणपतीपुळ्याला तर पहिला येऊन जावा, म्हणजे तुम्हाला मग समजेल काय काय व्हायचं, त्या कुठं पॉईंट आहेत सगळं. मी कुठल्या पॉईंटला फिरलो नाही तुम्हाला मी सांगितले, त्या पॉईंटला तुम्ही जावा. त्या विषयी आता जातो. इथं मंदिरच्या इथनं मागणं झालं आहे, ते फिरून जायला आलं, म्हणजे जास्त गर्दी नाही ना, इथून जाऊ शकतो आपल्याला, चालते. इथनं जायचं 2 मिनटं. हो इथनं असं त्या खेळण्याच्या इथनं जायचं. चला जातो. आता इथं सगळी गाडते नाही. दर्शन पण झालं. मग नारळ नाण्याचं विसरलेलो, नारळ घेऊन या. आणि तिथे दिवा इथं काय फोडायची त्यांनी सिस्टीम नाही आहे. तिथं जाऊन फक्त देवाच्या त्या मूर्तीसमोर, चांदीची मूर्ती वगैरे तिथं ठेवतात, अर्पण करतात, झालं. असा सिस्टम वेगळी आहे. मग नारळ घेता घेता करणे बाहेर येताना मला पण आले उचल जरा दिला. अरे हां, ते 25 रुपयाचं हे घेतलं लाडू प्रसाद घरासाठी. आता पडलं हातात ना, ते 3 मावल आलं एका हातात. ते समुद्र कसलं वाटायला सकाळ सकाळी. रामरेज बघा, नंतर आज जाणारच आहे. प्रसाद घेतल्यात घरासाठी, एक मामाकडं, एक आजीकडं, आपल्या आईकडं, आणि एक मम्मा पप्पांसाठी घेतले. 2 लाडू असते. 25 रुपयाला एक बॉक्स असते, म्हणजे बरं पडले जरा असं. आता घेऊन यायचं. नारळची काय सिस्टीम नाही म्हटलं, हे तर घेऊन नारळ त्यांना फोडणार आहे, तरी पण बघूया. हे घेतलंय आता म्हटलं प्रसाद घ्यायला घेतली. आता इथल्या दादांकडनं हे घेतले, आपलं सगळं नारळ फूल ते सगळं घेतलं. इथं व्हायला अर्पण करूया. तिथं अर्पण करायला आम्ही काल पण सोडलेलो. मग सकाळी करणारच होतो, आरतीच्या वेळी करणार, कारण आरती आम्हाला करावी आणि ह्या झोपेमुळे लवकर प्रवासामुळे नाही सगळं कसं हँडल व्हायचं ना, एवढं प्रवास करून आल्यावरती. मग काय तर होणारच. चला आता हे घेतो, जाऊन त्या अर्पण करतो मस्तपैकी, आणि मग नंतरला बीचला जायचंच आहे. तर काय विषय नाही. गणेश बाबा अजून झोपल्यात केव्हा उठल्यात काय, की मला म्हटलं ना मजा करायची, हे या आपण बॉय बॉयचं दणका म्हटलं अजून उठा, हातून उठून आलाय का. आम्ही 5ला उठला बघा. चला जातो आता, सगळं अर्पण करतो. आज जातो. आज काय अलाउडच नाही हो, सगळं बंद करतो. 4-4, 5-5 सिक्युरिटी.
भाऊनो जेव्हा अर्पण केलं हे सगळं नारळ तेन एक नंबर वाटलं. काय माहिती आहे तिथे अर्पण करायची स्टाईल वेगळी आहे. अर्पण करायची स्टाईलच वेगळी आहे पूर्ण. म्हणजे तिथं का नाही 2 मिनटं थांबवतात, आपलं नाव विचारतात, हात जोड म्हणतात आणि सगळं काय काय ते भटजी लोक म्हणतात ते म्हणतात, स्वतःहून सगळं करतात. ते मला भारी वाटलं की बाहेर जेव्हा दगडूशेठला जावा, कुठं तर लालबागला जावा, लगेच चल 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 करते. तिथं नाही, 2 मिनटं थांब, नाव ते सगळं विचार मंत्र. एक नंबर वाटलं मला. तुम्ही नक्की या गणपतीपुळ्याला या, मस्त वाटलं. दर्शन मस्त आहे. तसं काय तर गडबड करत नाही, निवांत एकदम. ते जाऊन ठेवतो, प्रसाद दिलाय त्यातून खातो. ठेवतो, चला ठेवतो, पुढे जाऊन बोलतो आता. 2 गणी त्यांनी पिशवी दिली आहे. म्हणजे ही घेतली बघा 25 रुपयाला घरातला प्रसाद. मग त्यांनी पिशवी दिली आहे, पिशवीतनं घालून दिलं आम्हाला. ते प्रसाद आहे, प्रसाद खातो. पॉझिटिव्ह आहे मस्त लावला. इथलं सगळं भारी आहे कोकणात. म्हणजे मान सन्मान सगळं. इथं बघा, इथं बघा. ही आपापल्या नादात आहे. आई शपथ. आज आम्हाला 3ला निघायचं आहे इथनं. 1 डे ट्रिप होती. तर तुम्हाला आत्तापर्यंत हा सगळं आपलं सिरीज आवडली असतील, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करणार तर पहिला सबस्क्राईब करा भाऊनो. कारण की तुमच्याकडे एवढं करायला लागलं. पुढच्या वेळी आम्ही कुठं आणि दुसरीकडे जाणार आहे. प्लॅन ठरवला आहे आणि मे महिन्याकडे गेला. आता मे महिन्यात दुसरीकडे कुठं जायचंच आहे. त्यात काय विषय नाही, फिरत राहायचं. तर तुमचा सपोर्ट असला तर आणि जास्तच फिरणार आहे. तुम्हाला जास्त नाही काय दाखवणार. तर नाही वाटायला रे बाबा. सकाळ सकाळी याय पाहिजे गणेश सकाळ सकाळी याय नाही. फोटो बिटो भारी निघतात सकाळ सकाळचं. नंतर दुपारचं काय फोटो काढायचं, सगळं ऊन तोंडावर पडते. बघा घेत असलं भारी वाटायला लागले यार. ती बाईक आहे एकटी, तिथं फिरवत आहे. तिथं आहे बघा. दाखवून झूम करतो बघा. बघ येत आहे बाईक आहे ती. इथं बघा, तिथं हे बघा. ह्याच्यावर 1 दिवस बसायचा. तुमचा जर सपोर्ट असला सगळं करला भाऊ. सगळं तुमच्याकडे सगळं दाखवणार. सपोर्ट फक्त करा. चला फोटो काढा तुझा. 2 मिनिटं फोटो काढतो आणि मग बोलू. There's a beauty in the way you're worn and the sharpness of your thorns, so vibrant in the imperfections. In the pain there's something real, all that anger so concealed, still you're lost in how to feel. आता मी फोटो काढालोय आणि इथं ट्रॅक रेस चालू झाली बघा. ट्रॅक रेसच करायला तिथं गाडींचे ट्रॅक रेस करायला. शिवाजी महाराजांचे झेंडे त्यांनी लावल्यात त्या ट्रॅक गाडीसनी. आणि पळवाल्यात सुट्टी नाही. हे माझं थांब, धडकतील कुठे तर. चला काय भारत नवीन काढा लागला सगळं. आता काय करतो, मंदिरच्या इथे जातो आणि फोटो काढतो जरा. असं मंदिरच्या इथलं फोटोच काढा नाही, सगळं समुद्राचं तिथलं सगळं निसर्गाचा फोटो आहे. जिथं आला तिथलं एक पण फोटो नाही. तिथलं फोटो काढायचा. तिथं उभारणार. इथनं भारी वाटायलंय बघा. असलं भारी मंदिर वाटायला इथनं. तिथंच उभारणार आहे. तिथंच भारी फोटो येणार. इथनंच काढूया. आज जाऊया. हा ही गेट आहे नको, इथे असं गेट आहे. आज जाऊया. चल आत न काढूया. तुम्हाला दाखवतो. फोटो पोस्ट बघायचं असेल का नाही, आपल्या इंस्टा आयडी वरती आहे. x96 टाका येते. चला फोटो काढतो. आता इथं येऊन बसलोय आत.
मस्त वाटायला लागलं सगळ्यांचं समोर मंदिर आणि मागे डॅगरेशनच आहे गाड्या फिरवायला रेमटावाले वाटतंय काय सुट्टी नाही दुकानचं एवढं माणसं तर बसायला किती भाडं होते सगळ्यांची कमाई ते लई ढीग होईल मला वाटायलंय मी इथं मंदिर बघायला कसं पाहतोय माझा हात आलाय हां आता बघा मंदिर कसं वाटायलं आई शपथ मस्त वाटलं की नाही मंदिर गणपती पोहे यार काय एक नंबर आहे चला फोटो काढल्यात सिनेमॅटिक व्हिडिओ पण केलाय मी बघितलाय आता काय करतो रूममध्ये जातो चेकआउट आहे 9 वाजता पोरं अजून झोपल्यात चेकआउट करायचं हे बॅग घ्यायची आणि सर कुठे जायचं कुठला पॉईंट आहे याचा कुठला पॉईंट जयगड जयगड पॉईंट आणि कुठला आणि कुठला तर नाव माहिती नाही त्याचं पहिला एक माहिती आहे पहिल्याला जयगड जाणार आहे दुसरीकडे कुठं माहित नाही आता जाऊया रूमकडे जातो परत येणार आहे कारण की मांडेकडे दादा आणि जे गणेश दादा पायाचे दर्शन घेतलं नाही आहे ते आंघोळ तरी करून परत येणार मग परत येऊन काय दाखवायचं म्हटलं मग आता मी काय करतो डायरेक्टली तुम्हाला सगळं पॅकिंग झाल्यावरती बरोबर रूममधनं बाहेर निघताना व्हिडिओ करतो चला तोपर्यंतसाठी जातो मी फोटो काढणार चला भावनो फायनली असे तयार झाले बघा मी आणि इथं पोरं आहेत रूम चेकआउट झाली आता डायरेक्ट जाणार गडावरती चला जाऊया आता बाहेर पडत कसं वाटायला लागले गणेशचं घातले गणेश भाऊचं ॲस्टॅटिक घालतोय आम्हा ते काय तर पण ॲस्टॅटिक वर केलं आता वरती करूया हो चला गणपती पोळे फिरून झालाय फायनली तुम्हाला आत्तापर्यंत आपला ब्लॉग आवडला असेल पहिला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि एक काम करा मला कमेंट करा काय तर आता कमेंट करा की त्याच्यावरती आम्ही आणि कुठं आणि फिरायला जाऊ कुठलं पॉईंट आहे ते मला सांगा कमेंटमध्ये सांगा तिथं जातो नेक्स्ट टाईम चांगला असलं तर ते कुठलं तुम्हाला बघायचं आहे ते सांगा मला कमेंटमध्ये आणि इथे एक विषय आहे 2 मिनिटं दाखवतो 2 मिनिटं घोडं बघा की कसलं क्लास घोडं उंट आहे उंट आहे इथं उंट आहे बघा घोडं कसलं मोठं आहे रे नेटकं घोडं आहे हे गाडीच्या तुझ्याकडे आहे ना गणेश हां चल ते बघा गणेश भाऊ ॲस्टॅटिक फुल ॲस्टॅटिक झाला चला आधीचा गडाचं नाव काय परत सांग जयगड जयगडला जाऊया आता लक्षातच लावायला मी एवढं फिरला नावच लक्षात राहिलं इथंच मग आमच्या रूमच्या साईडला का नाही इथं का कुठलं हाय मला माहीत नाही अमृतुल्य चहा पिता गणेश भाऊ का पित नाही तो ॲस्टॅटिक आहे ना तो चहा पित नाही काय आहे ठीक आहे ठीक आहे तुझ्याकडे चहा 3 एनर्जी ड्रिंक काय खरं म्हटलं तर आमचं खरं म्हटलं तर आपलं एनर्जी ड्रिंक आहे चहा केक पाहिजे नको केक पाहिजे की नको का त्याच्या किती उलट 2 चहा पितो आणि मग जाऊया आपण आपल्या जयगड किल्ल्या चला चला जयगड किल्ला चायचं करून चला हळूहळू कोकणचं गुलाबारी माझ्या कोकणचं नागिन नागिन चला
लागेल मला. पुढे बाहेर आलो. विषय कसा आहे, जयगड किल्ल्याला जाणार, तिथनं आणि कुठं जाणार फिरायला नाव माहित नाही. परत येणार गणपतीपुळ्याला, तिथं प्रसाद खाणार आणि मग डायरेक्ट गडिंगलाच आपल्या गावाकडे. आता जातो जयगड किल्ल्याला. तरी गेल्यावर तिथनं व्हिडिओ चालू करतो. आता इथं रात्रीला काय दाखवायचं का नाही, व्हिडिओ मोठा होऊ शकतो कदाचित. चला, आवाज जरा येत नसेल, खरखरत असेल, थोडं समजून घ्या. तर भावानं तिथनं का नाही बरोबर एक 15-20 किलोमीटर आहे जयगड किल्ला. आला आहे आता किल्ल्याला. छत्रपती शिवाजी महाराज जय. चला आतनं किल्ला दाखवतो. काय पाटी पाटी आपल्या नाव लागली. कसली पाटी? बर ठीक आहे. मस्त कसलं वाटायलंय बघा आज. चला आज जाऊया आता. गणेश भाऊ पूर्ण फॉर्म मध्ये, व्हाईट पॅन्ट, त्याच्या आत व्हाईट टी शर्ट आणि वरती शर्ट. चला आज जाऊया. शर्ट कुठे जायचंय? एवढंच आहे तरी भारी आहे. दाखवतो जंबा. बॅग घे की तू. तर मग तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ करतो इथलं, म्हणजे जरा 2-3 किरकोळ सिनेमॅटिक व्हिडिओ बघून घ्या. आणि आवडल्यास लाईक करा आणि कमेंट पण करून जावा. काय कमेंट करणार? जय शिवराय. तर कसा वाटला भावने जयगड किल्ला? आता मी चाललो आहे जय विनायक मंदिरला. तिथं पण गणपतीचं मंदिर आहे, तिथं जाणार आहे. जयगड किल्ला कसा वाटला, सिनेमॅटिक व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. नाही तर लाईक करा जास्तीत जास्त, भावाला जास्तीचा व्हिडिओ शेअर करा. बॅग ठेवलेली ती बॅग घेऊन येतो. परत वर यायला लागेल. मामा बॅग येतो. ओके. मामांपाशी बॅग ठेवलेली, एवढं वरती कोण चढणार घेऊन. चला चला आता जातो जय विनायक मंदिरला. तिथं जाऊन व्लॉग चालू करतो. जाताना पेट्रोल होऊन जायचं आहे. 500चं जाम पेट्रोल होणार आहे. मी तर नंतर टाकायचंच नाही हो, जाताना पेट्रोल होऊन नसत्या तिथे. 2 मिनिटं. चला जातो, तिथे गेल्यावर पोचल्यावर करतो. ते सामान घेतले, मी जायला लागलोय. अरे बापरे, मांडीकडे जाताना आम्हाला चिप्स दिल्यात की. गाडीवर जाताना खात जातो. भावाचा बुलेटचा आवाज खतरनाक आहे. मांडीकडे जातात आपलं. मांडीकडे भाऊ आहे, खरं सांगतो. सगळं येते आपल्याला, सगळं. आधीला म्हणून आपल्या मांडीकरांची ओळख झाली खरं म्हटलं तर, कारण त्यात आपल्या जवळचं झाल्यात. काय नाही. आणि काय विषय, टॉपचा विषय असते. चला जातो आता जय विघ्नार्थ मंदिर. चला तिथे जाऊन ओपन करतो व्हिडिओ. तर भाई मला वाटलं नव्हतं
हा व्लॉग माझा एवढा मोठा होईल म्हणजे 20 मिनिटाच्या म्हणून पुढे जाईल. म्हणून मी काय करतोय आता हा 5वा पार्ट केलायच आहे, तुम्ही बघितला आहे. आणि कसं वाटलं मला सांगा एकदा कमेंटमध्ये. तुम्ही सांगत जाऊ, मला कमेंट करत जाऊ, मला समजते मला कसं वाटतंय ते. आणि विषय काय झाला आता मी काय करतो पार्ट 6 करतो आणि त्यामध्ये कधी पुढचं काय केलेलं आहे व्लॉगमध्ये ते सगळं तुम्हाला दाखवतो. मग जर ते बघायचं असेल तर पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा भावानो. चला भावानो बाय. आणि काय विषय? टॉपचा विषय. चला.